उन्हाळा सुरू होत आहे, तर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं आईस्क्रीम खासं वाटत असेल तर आज मी तुमच्याबरोबर अशीच एक रेसिपी शेअर करत आहे, ज्यामध्ये 4 वेगवेगळे फ्लेवरचे कुल्फी आईस्क्रीम कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे फुल क्रीम दूध 1 लिटर घेतलं आहे। दूध मध्यम आचेच्या गॅसवर ठेवून द्या व दूध आटवण्यासाठी जाड बुडाचे कढई किंवा जाड बुडाचे पॅन वापर करा। मी ते 2 पळी दूध सेपरेट साईडला काढून घेते। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्या व 4 चमचे दूध पावडर घ्या। त्याच्यामध्ये दूध एकत्र करा व विस्कच्या साहाय्याने गटऱ्या न होतील असं मिक्स करून घ्या। आता हे आपण दुधामध्ये घालून घेऊ। घालताना थोडं थोडं घालत जायचं व पळीने ढवळत जायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 15 मिनिटासाठी दूध हे आटवून घ्यायचं आहे। दूध आटवताना पळीने सतत ढवळत राहायचं। आता हे बघा थोडंसं घट्ट असं झालेलं आहे। त्याच्यामध्ये वेलची घाला व अर्धी वाटी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। 5 मिनिटासाठी अजून आपल्याला आटवून घ्यायचं आहे। दूध थोडं गाढ झालं आहे हे चेक करण्यासाठी पळीच्या मागून बोट फिरवलं की आपल्याला समजतं। 5 मिनिटं थंड झाल्यानंतर 4 ग्लास घेऊन त्यामध्ये आटवून घेतलेले दूध घातलं व त्यानंतर भिजवलेला पिस्ता 2 चमचे घाला। ग्रीन कलर चिमटभर घाला। त्यानंतर दुसऱ्या ग्लासमध्ये कोको पावडर 1 चमचा घाला। तिसऱ्या ग्लासमध्ये भिजवलेले 7 काजू घाला। चौथ्या ग्लासमध्ये भिजवलेले बदाम 7 व केसर चिमटभर घालून केसरी कलर चिमटभर घालायचं। त्यानंतर मिक्सरचा एक जार घ्या, त्यामध्ये एक फ्लेवरचे मिश्रण घालून बारीक वाटून घ्यायचं व सेट होण्यासाठी मी इथे कागदाच्या ग्लासचा वापर केला आहे। तुम्ही स्टीलचा ग्लासचा वापर केला तरी चालेल। वरतून कागदाने रॅप करून घ्यायचं। हे आता फ्रीजरमध्ये मी सेट होण्यासाठी 7 ते 8 तासासाठी ठेवत आहे। हे पहा मी 8 तासानंतर हे आईस्क्रीम ओपन करत आहे। खूप छान मस्त असे बनलेले आहेत। याच्यामध्ये पिस्ता, चॉकलेट, काजू व केसर बदाम हे 4 वेगवेगळे फ्लेवरचे कुल्फी आईस्क्रीम मी आज इथे बनवले आहेत। तुम्हाला इथे मी एक कुल्फी आईस्क्रीम ओपन करून दाखवते। खूप छान मस्त असे बनले आहेत। खायला तर 1 नंबर लागतात। कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली। हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय बाय।